स्वागत आहे मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी यासाठी भरती निघाली आहे मित्रांनो. मित्रांनो, याची जागा जागा जी आहेत 2006 आहेत मित्रांनो व याचे ऑनलाईन फॉर्म अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. 26 जुलैपासून याची सुरुवात झाली आहे मित्रांनो. त्यानंतर याची जे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो, हे 17 ऑगस्ट आहे. त्यानंतर जे फॉर्म करेक्शन विंडो आहे मित्रांनो, म्हणजे आपलं जे फॉर्म चुकला असेल त्यासाठी 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत आपण हे फॉर्म करेक्शन करू शकता. त्यानंतर याची एक्झाम जी आहे मित्रांनो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी आहे. 12वीवर हे पद भरले जाणार आहेत. म्हणजे चांगली संधी आहे जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर एज जर आपण पाहिलो तर एजमध्ये जे सूट आहे एस-सीसाठी व एस-टीसाठी 5 वर्ष आहे. ओ-बी-सीसाठी 3 वर्ष, पी-डब्ल्यू-डीसाठी 10 वर्ष, पी-डब्ल्यू-डी ओ-बी-सीसाठी 13 वर्ष, पी-डब्ल्यू-डी एस-सी एस-टीसाठी 15 वर्ष असणार आहे मित्रांनो. व जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष यांची सूट आहे मित्रांनो. त्यानंतर जर आपण पाहिलो नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. हे केंद्र सरकारचे भरती आहे आहे. त्यानंतर जर आपण त्याचा अभ्यासक्रम जर बघितला काय काय प्रश्न येणार आहेत किती मार्काला, तर जनरल इंटेलिजन्स अँड सोर्सिंग 50 मार्कासाठी 50 गुण आहेत. 50 गुण आहेत, 50 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे 50 त्यासाठी पण 50 क्वेश्चन असणार आहेत आणि 50 मार्क असणार आहेत. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज त्यामध्ये पण 100 मार्क असणार आहेत आणि 100 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे हे टोटल आपलं 200 मार्काचं पेपर होणार आहे. त्यानंतर हे जे 200 मार्कसाठी आपल्याला 2 तास आणि 40 मिनिट आपल्याला भेटणार आहेत मित्रांनो. ही एक्झाम आपण जर क्वालिफाय झालो त्यानंतर आपल्याला स्टेनोग्राफरची दुसरी एक्झाम द्यावं लागेल. हे त्यानंतर त्याची बी नोटिफिकेशन जर आपण क्वालिफाय झालो तर त्याची नोटिफिकेशन आपल्याला भेटून जाईल ती परीक्षा कधी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, याची फी फक्त जनरल ओबीसीसाठी ₹100 व एस-टी, एस-सी, पी-डब्ल्यू-डी महिलांसाठी फीच नाही मित्रांनो. शक्यतो याची एक्झाम जी आहे मित्रांनो नोव्हेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. कारण जाहिरातमध्ये तर दिले आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर, पण ऑक्टोबरमध्ये एम-टी-एसची एक्झाम होऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शक्यता जास्त आहे की स्टेनोग्राफरची एक्झाम होऊ शकते. याचे जे फॉर्म भरायचं प्रोसेस आहे यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या भरतीची संपूर्ण माहितीची जी नोटिफिकेशन जाहिरात आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. तिथे आपण जाऊन तो डाउनलोड करून पाहू शकता.